मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बाजीवर बसलेलो आहे मी एकटाच. आणि आपल्या व्हिडिओचा जो टायमिंग आहे तो टायमिंग मी आता केलेला आहे चेंज परत, कारण व्हिडिओला रिस्पॉन्स खूप स्लोली होता रात्रीचा आणि काहीच मेळ लागत नव्हतं. त्या हिशोबाने मी डायरेक्ट म्हणलं जाऊ द्या, आता सकाळी 11 वाजताच व्हिडिओ टाकायचा आहे. 11 वाजता प्रॉपर 11 वाजता, म्हणजे आज दिवसभर शूट करून घ्यायचं, उद्या सकाळी 11 वाजता व्हिडिओ टाकून द्यायचा, परत उद्या दिवशी शूट करून घ्यायचं, परवा दिवशी 11 वाजता व्हिडिओ टाकायचा. काय होतं माहिती आहे का, आता सध्या इलेक्शन चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, त्यामुळे कसं आहे थोडी धावपळ चालू आहे मागं. आणि एवढी पण म्हणजे एवढं काम नाही आहे, पण थोडं नॉर्मल काम एक माझ्या हातात आहे, तर ते काम करायला लागतं. आणि त्या कामाच्या मध्ये व्हिडिओचं विसरून जातं, तर थोडं ॲडजस्ट करून घेत जावा. कारण आता तर रेग्युलर व्हिडिओ येतील, पण ठीक आहे, आपला जो टायमिंग आहे तो फिक्स टायमिंग आहे, परफेक्ट अकराला. आणि भरपूर दिवस झाले लाईव्ह पण नाही आलेलो, पण तुम्हाला माहिती आहे सध्या लाईव्ह येण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे, कारण व्हिडिओच येत नाही, तर लाईव्हचा काय विषय राहिला नाही का. तर बघू आता पुढं तुम्हाला काय काय घडण काय करण्यात ते ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता आम्ही चाललो होतो रुटीन चेकअप करायसाठी शिवानीचं. रुटीन चेकअप म्हणजे तिला एकदा दाखवून आणतो दवाखान्यात नाही का. तर असं बघू आता पुढं काय होतं. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटतो. हे बघा, लाईव्ह रेस्क्यू चालू आहे. शिवानी उंदीर धरत आहे. भेटला का? खाली गेलं तेव्हा बसतं नाही हां येड्यान कोण करायला असं? तो पळालाच ना शिवानी तिकडं. हे बघा, तेच बोलते मी त्यांना, चलो बरं वरती परेशान केलं तुम्ही. रात्रीचे 1 वाजलेत आणि शिवानी इथं आहे. मला उंदराची भीती वाटते, मला नाही वाटत. पाल आली ना उंदीराला उठून फुट काय बरं घाबरतो. चला बरं वरती. तर त्यांना झोपून द्या ना, मला झोपून द्या ना तुम्ही. कोणी कोणाला झोपून द्या? तुम्ही कोणी उठलं मला कोणी उठलं? खरं बोला माणसाने, खरं ना. मग मी नव्हतं उठवलं तुम्हाला. वा वा वा, चोरांवरून शिरचोर. बरे बरे. बघा, मम्मी सकाळी सकाळी बसल्या काही ना काही चालूच असतं मम्मीचं. मम्मीला आता काय केलं माहिती मित्रांनो, मम्मीला ठेवलं शिवानीपाशी. कारण आता तुम्हाला तर माहीतच आहे काय चालू आहे काय नाही. तर त्या हिशोबानुसार समजा कधी त्रास झाला, काही दुखायला लागलं तर शिवानीला तिथं. हां, तर मम्मी काय करायली माहिती का, शिवानीला सोडून बाहेर चालली. मम्मीला ठेवलं शिवानीला सांभाळायला. आता कोण कोणाला सांभाळायला मला तेच कळणार नाही, कारण मम्मी मस्त फिरत असते. आणि सकाळी सकाळी काय चालू केलं बघायला. ती रात्रीचं येड्याने उंदरं पकडायला लागली, काय कामं करायली मला काही समजत नाही. मम्मी रात्रीचं झोपून द्याय ना, काही नाही. ती कचरा काढत बसली तू. आणि आपल्या रोजच्या व्हिडिओचा टायमिंग आता फिक्स झालेला आहे. मी 11 म्हणलो होतो, पण काल व्हिडिओ 12 वाजता पोस्ट झाला. होत असते काही नाही, थोड्या गोष्टी होत असते, थोडं ॲडजस्ट करून घ्या जावं. आणि आळशीचा विषय नाही रे, ते नेटमुळं जात नाही, मागं पुढं होतं कधी. मम्मी आपल्याकडे काय वायफाय आहे का काय आहे का नेट चालते, जे मोबाईलच्या नेटवर त्याच मोबाईलच्या नेटवर चालतं. ते मम्मीला जे काम सांगितलं ते सोडून दुसरं काम का करते बरं मम्मी? घर बैठे सफाई नाही, कचरा का नेमकं काही ना काही करत राहायचं सारखं, काही ना काही चालूच आहे. आणि शिवानी काय करायला तुम्हाला दाखवतो मी. शिवानी हे बघा, शिवानीचं काय चालू आहे. रवा नाही म्हणत त्याला म्हणतात शिरा. पण तू का केला एवढा उशिरा? मित्रांनो, शिवानीने केला शिरा, पण शिवानीने एवढा का केला उशिरा? किती वाजले आता? टाइम काय झाला? एक तर इलेक्शनच्या कामामुळं थोडंफार मागामुळं टाइम भेटत नाही, तरी पण मी काम घेतलंच नाही मध्ये घेतली. छान इलायची टाकली. आणि आता इलायची टाकली, तर शिवानी हे बघा पातळ रवा केलाय. तूच खाणार आहे. काही नाही खाणार आहे. एवढे नाटके नाही केले पाहिजे शिवानी. भेटतंय म्हणून नाटके नाही करायची. देव खातो तर देव त्याला देतो, नाही तर देव खात नाही त्याला देव देत नाही. एवढं लक्षात ठेव. सांगा हा. आणि काल शिवानीला रुटीन चेकअपला नेलं होतं. मस्त चेकअप करून आणलं, सगळं व्यवस्थित आहे, काहीच विषय नाही. आणि
तारीख जी दिलेली आहे ती तारीख मी तुम्हाला सांगतो. मी आमच्या बाळाची तारीख आहे 26 जानेवारी. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हां अशी तारीख दिलेली अशी काहीतरी. बस झालं बंद कर. वाजू नको आता जास्त. ती तिकडे वाजवली तू इकडे वाजवली मग काय सांग ना तुमचं. करायची अजून सकाळी सकाळी स्वयंपाकाच्या मूड मध्ये नाही का. तुम्ही मधीच हे काढलं काहीतरी. काय काढलं. खिचडी खायची असते. काय नको सध्या नको. तर मित्रांनो काय म्हणते बघा बोल. मी ओके. रात्री उंदर पकडा लागली शिवानी काय करायला काही नाही. आपलं अवस्था काय आपण करतोय काय. तुम्ही झोपून तर द्यायला पाहिजे. कोण झोपून द्यायला. तूच म्हणली मला झोप येणार मला झोप येणार मला झोप येणार मला झोप येणार. माझे पाय दुखत होते मला नव्हती येत झोप. पण तुमचं ते उंदराचं मागं चालू झालं. इकडून उंदर आलं तिकडून पाल आली तिकडून आलं तिकडून साप. नाही पण माणूस झोपला ना तर झोपू दे जावा. दुसरा माणूस झोप दिवसभर काम करून येतो मग रात्री झोप. तुम्हाला सांगतो मी. आणि त्यात आता एक विषय झाला त्या विषयाला मी बोलू का मला असे पण तरी मी बोलणार आहे व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता खरी आहे गोष्ट की नाही माहित नाही मलाही. पण आता बिचारा त्या गोष्टीचे पण 15-20 दिवस असं म्हणतात ना. शिवपुराण मध्ये लिहिलेलं आहे ते खरं पण असू शकते. पण मला तुम्ही मला खरं सांगा ती गोष्ट. असू शकते माहिती का. पण त्याचा व्हिडिओ नाही काढला मी कारण मला आम्ही सावली पडलीच नाही ना त्याच्यावर. नाही पडले कारण आम्ही मोबाईल घेऊन जात म्हणजे मोबाईल असतो आमच्याकडे पण बाहेर आम्ही फक्त चालायच्या मूड मध्ये असतो त्यावेळेस काही शूट वगैरे करत. बरं झालं मी नुसती खाली बघूनच चालत असते वर बघत नव्हते. पण कालची गेली माझी. कालची रात्र सगळी एकदम बकवास होती. काल झोपेचं चांगली होती. काल सोमवार होता आपल्याला महादेवाचं दर्शन तुझ्यासाठी चांगली होती पण मला अनपेक्षित गोष्टी झाल्या ना तर मला लय कसतरी होतं माहिती का. आता मम्मीला विचार मम्मी ती काय तू तिला काऊन असं दापत नाही. काय दाखव. रात्रीची उठती अचानक मध्ये आणि परेशान करते. स्वतः परेशान करते दुसऱ्याला परेशान करते. हे फेकून कशाला दिले हे? काय किचन नाही काय रवा आहे. रवा खसखस परत समजते. किचन वाट्यावर मला कोणतरी म्हणजे मला कमेंट आली होती मित्रांनो की किचन वाट्यावरती कुठू नका. किचन वाटा तुटून जाईल. तुटून असा किचन वाटा तुटू शकत नाही तो सहजासहजी. आणि आता काय झालं ना किस्सा ते तुम्हाला सांगतो मी. चला माझ्या तोंडातून सांगतो डायरेक्ट माझ्या फेसनी सांगतो काय किस्सा. काय झालं माहिती का आम्ही गेलो होतो वॉकला म्हणजे चालायला. तर चालायला गेल्यानंतर काय विषय झाला की चालता चालता शिवानीला अचानक दिसला एक. मी खात नाही शिरा. अचानक दिसला एक साप. मी शिरा खात नाही तुला सांग. काल रात्री आम्ही चालायला गेल्यानंतर आम्हाला दिसला अचानक मला सोडणार आहे. साप दिसला अचानक. तर तो काय रिएक्शन त्याच्यावर. साप दिसल्यावर ते साप आंधळा होतो. म्हणजे माणसाला नाही पण सापाला श्राप आहे की तो गर्भवती बाईला पाहिलं तर तो आंधळा होतो. त्याच्यामुळे सापाच्या कधी नादी लागायचं नसतं. हे खरं आहे का नाही हे मला कमेंट मध्ये सांगा. कारण तुम्हाला सांगतो काल विषय असा झालेला आहे. काल आहे ना तुम्हाला सांगतो हे मॅडमनी माझं लक्ष नव्हतं. मला तुम्हाला सांगू आता तुम्हाला जर खरी गोष्ट सांगायला गेलं की माझा विषय काय होतो. मला ना रात्री थोडं अंधक दिसत होतं पण मला दिसतच नव्हतं नाही होती किती. कारण मी फक्त चालायच्या मूड मध्ये होतो. मला चालण्याच्या याच्यामध्ये मी फिक्रीमध्ये चलून एकदम दमलो होतो लय असं हे होतं. पण तर त्याच्यामध्ये काय झालं माहिती का अचानक मध्ये आमच्या समोर एक सापाचं पिल्लू होतं. छोटं म्हणजे छोटं नव्हतं म्हणते बरंच मोठं होतं. चावलं असतं तर पिल्लूनी उल्लू बनीला असतं आम्हाला. कमीत कमी 3 फुटाचा असेल पिल्लू. तर ते अचानक समोर आलं. मला कमेंट पण आलेले याच्या आधी का शिवानी मंदिरात जाऊ नको महादेवाच्या. पण मला तरी वाटतं नाही का माझ्यासाठी योग्य आहे ते. मला नाही ऐकू वाटत कोणाचं तसं नाही विषय ऐकायचा नाही विषय. पण मला आवडतं. पण मी ज्याची त्याची देवावरती आस्था असते त्यांनी देव बघितले पाहिजे मला असं वाटतं पर्सनली. कारण आपला म्हणजे देवाला पकडून चालायचं. कारण तिच्यावरती पण सध्या तिला असं वाटतं की बाबा सगळ्या गोष्टीतून मला त्या देवाची साथ आहे. तर त्या हिशोबाने ती त्या देवाची पूजा आराधना जे काही करत असेल ते करत असते. ते खरं कितपत खरं आहे म्हणून ते खरं आहे. म्हणजे आमच्यासारख्या म्हाताऱ्या बाया सांगते का म्हणजे आमच्यापेक्षा तसं नाही रे. मी काय म्हणतात मम्मीचं वय सांगा कमेंट मध्ये. आता किती का असेल मम्मीचं वय सांगा आणि मम्मीसाठी एक छानशी कमेंट करा. आणि आता तुम्हाला सांगतो खरं आहे ते आम्हाला तुम्ही सांगा कमेंट मध्ये. कारण खरोखर खूप खोटी गोष्ट नाहीये. खरोखर तिने साप पाहिला रात्री. मी व्हिडिओ नाही काढला त्या गोष्टीचा का कारण तुम्हाला सांगतो
तिला मी साईडला करण्यात व्यस्त होतो कारण शिवानीचं तिला कसं लय माहिती नाद आहे का? सापं शिवानीला धरायचं. नाद आहे. ती बघितलं का की ती येड्यावरच करू लागली मला. गडबडती स्त्रीने खरंच ते सापाला बघितलं नाही पाहिजे म्हणतात पण आता तिने बघितलाय पण आता त्याला काही समोर पर्याय आला नाही आणि तरी समोर नाही आला तरी आणि मी तरी पण एवढी काळजी घेतली की तुम्हाला सांगतो कमीत कमी शिवानीपासून तो 7 ते 7-8 फूट लांब असेल म्हणजे 10 फूट पुढे शिवानीपासून नाही म्हणजे शिवानीपासून बरंच लांब होता असं म्हणा. शिवानीपासून साप लांब नव्हता. लांब होता तरी तो 10-15 फूट लांब असेल 10-1 फूट समजा तर म्हणजे लांबच अलीकडेच अडवलं मला जसं तिने सांगितलं ना समोर मला दिसलाय तर मी तिला अलीकडेच अडवलं मी म्हणलं नको आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का मी किती बी काही करा तुम्हाला फोनची माझे केस बेल आणि माझा वाजलेली चेहरा ऐकू येत नाही का? का असा दिसतोय मला ते कळत नाही हा फोनची बेल वाजलेली कळत नाही का? सायलेंट असं फोन मित्रांनो आणि एक विषय मला सांगा आता मी कॅमेरा सगळा व्यवस्थित धरतोय सगळं व्यवस्थित होतंय कॅमेरा मी हलवत नाहीये काहीच होत नाही आता तुम्हाला सांगू का आता सगळ्यात मेन मुद्दा तुम्हाला सांगतो मी एक मायनस पॉईंट आयफोन असल्याचा बोलू नये असं कंपनी बाबतीत पण ठीक आहे मी बोलतो ज्यांचे मोबाईल कमी स्टोरेजचे माझा कमी स्टोरेजचा फोन होता तर त्या मोबाईलमुळे काय होतं माहिती का माझ्याकडे फुल स्टोरेज झालेलं आहे कमी स्टोरेज नाही म्हणतात ते पण मॅक्सिमम खूप स्टोरेज आहे पण स्टोरेज फुल झालेलं आहे माझं तर फुल स्टोरेज असताना तुम्हाला सांगतो व्हिडिओ सेव्ह करताना प्रॉब्लेम होतो जिथं मला हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करायचं असतो तिथं थोडासा एक पाऊल मागं घ्यावा लागतं आणि सेव्ह करावा लागतो तर त्यामुळे काय होतं माहिती का थोडाफार व्हिडिओ शेकी थोडाफार प्रॉब्लेम मला येऊ शकतो तर एवढी गोष्ट तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता मला का ताईंनी कमेंट केली जरा माणसासारखा कॅमेरा धर आता हे माणसासारखा कॅमेरा नाही धरला तर कसा कॅमेरा धरला मला सांगू शकता का तुम्ही कारण तुम्हाला सांगू का आता मला व्हिडिओ घ्यायचा असतो ना बरोबर आहे त्यांचं की तू असा हालितो कॅमेरा म्हणून ते तसं ते ताईचं काही चुकीचं नाहीये त्या ताईच्या बाजून मी बोलते कारण तू काय करतो असा हालीत राहतो आता व्लॉग चालू आहे म्हणलं ब्लॉग कॅमेरा चालू हलणारच म्हणजे ना तसा हलवायचा नसतो जरा आरामाने हे करायचं कारण चेहरा पण चांगला दिसला पाहिजे कॅमेरा पण असं नाही केलं पाहिजे आता सगळं घरात मिरवणं हे एवढा तेवढा हलतोच कॅमेरा तुम्हाला सांगतो मी थोडाफार हलतो कारण जाऊ दे, ब्लॉग तुमचा चालू आहे DSLR ब्लॉग थोडा मध्ये शूट वेडा आहे. करायचं आता ह्या रात्रीचा विषय मला सांगा ही गोष्ट बघायचंच नसतो. कितपत खरी आहे आणि कितपत खोटी आहे मला काही माहित नाही आता मी माझा एक सर्प मित्र पण आहे, त्याला पण विचारलं की बाबा असं असं असतं का तो म्हणला नाही असं नसतं म्हणला पण मान्यता काय की जुने लोक आहेत त्यांची मान्यता आहे म्हणला पण काही प्रॉब्लेम नसतो म्हणे तसा काही होत नाही फोन लाव ना तर असा काही विषय आहे तर मी आता व्हिडिओ इथं एंड करतो आता फोन चाललो मी वाजून शॉप गेला, वरती 26 मिनिटं झाली. आता मस्तपैकी कामाकडे लक्ष फोन देऊ आणि silent नाही ठेवायचा तिला सांग अरे थांब ना बाबा 2 मिनिटं बोलू दे फोन मला silent नाही ठेवायचा. तुझंच कुठं मदत अरे अरे मग फोन वाजलेला 22 मिनिटं अरे मम्मी थांब ना मम्मी बोलू दे ना मला एक तर तू तरी बोल नाही तर बोलून दे ना मी चांगलं सांगितलं काय सांगितलं तर फोन कधी सायलेंट ते नंतर पण तुमच्या दोघी सासूनाचं काय आहे तर तुला पण सांगते फोन सायलेंट मी ठेवतच नाही फोन सायलेंट कधी काही अर्जंट काम असलं तर मला माहिती आहे ती गोष्ट फोन स्विच ऑफ कधी राहिला हे माझा बघ या तर रेणुकाचा आला हॅलो तर मित्रांनो असा काही विषय आहे आणि आमचं हे चालत राहतं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हां आणि अजून एक कमेंट त्याच्याबद्दल पण मला बोलायचं होतं की शिवानीचं माहेर तुम्ही अजून व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे तर शिवानीच्या माहेरला शिवानी कमीत कमी 1 वर्षापासून गेलेली नाही आणि तिकडे गेल्यानंतर पहिली गोष्ट तर नेट चालत नाही दुसरी गोष्ट तर व्हिडिओ अपलोड करू शकत नाही तिसरी गोष्ट तर व्हिडिओ काढायला गेलं तर तिथं नाही मी आता नंतर गेले ना तर तुम्हाला दाखवेन व्हिडिओ काढून तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका आता इथं व्हिडिओ खतम करतो मी बाकी आता एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओची स्टेबलता आता मी एकदम परफेक्टली व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण भरपूर दिवसापासून व्हिडिओ शूट करतो मी पण काय विषय होतो माहिती का कधी कधी मला पण कॉम्प्रोमाइज करावं लागतं क्वालिटीच्या बाबतीमध्ये कारण काय होतं स्टोरेजचा विषय येतो कारण फुल माझा मोबाईल एवढा फुल झालेला आहे की मी ह्याच्यातलं स्टोरेज पण काढून टाकू कुठं असा विषय होतो तर जोपर्यंत नवीन काही ॲडजस्टमेंट होत नाही तोपर्यंत थोडंफार तुम्हाला सगळ्यालाच ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं आणि आता एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे तेच विचार करतो कोणता घ्यावा आयफोन तर नाही घेणार मी कारण मला बॅटरी बॅकअप बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे थोडंसं काय चला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आमच्या डुग्गू बॉयचा फोन आलेला आहे तर भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा छान करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जावा बाय बाय नमस्कार तुमच्या मित्रांचा एकदा आपला माझ्या तोंड ना एकदा बोलायला आला ना लय बडबड कर नमस्कार मित्रांनो DSK कडून तुमचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला शेवट बोलून जावं सबस्क्राईब करा चला